सगळ्यांना मी अमृता तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर दुपारी ना अचानक पार्सल आलं होतं. सकाळीच मेसेज आला होता की पार्सल येणार आहे म्हणून. मग त्यानंतर पार्सल आलं. साडी ब्लॅक कलरची ऑर्डर केली होती मी, तीच आली होती. खूप छान होती, फॅब्रिक पण खूप छान होतं, उगाली अशी चमकत होती ना, मस्त आहे ना, छान होती साडी. त्यानंतर आम्ही म्हणजे 4च्या नंतर आम्ही निघालो होतो. दीदीची म्हणजे परीक्षेनं दात आहे ना, दाढ किडलेली आहे ना, ते दाढ काढण्यासाठी निघालो होतो. त्यानंतर दवाखान्यात आलो. त्यांनी पहिलं बघितलं दाढ कशी आहे कशी नाही, तर पूर्ण किडली होती जी दाढ. मग ती काढून घेतली. घाबरत एवढी होती ना, दाढ काढल्यानंतर पूर्ण रडत बसली होती, इतकी ओरडत होती. त्यानंतर मी काही व्हिडिओ आतले नाही काढले. त्यानंतर लगेच आम्ही बाहेर निघालो घरी जाण्यासाठी. कारण की ना अंधार पडला होता, घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. त्यानंतर ह्या मॅडम चला तर रडायचं तर का इतकी रडत होती ना, दवाखान्यामध्ये रडत होती, कारण की दाढ दुखत होती तिची. त्याच्यामुळे त्यानंतर आईस्क्रीम आणले ह्यांनी सगळ्यांनी खाण्यासाठी. मग छानपैकी आम्ही आईस्क्रीम खाल्लं, हिच्यामुळं आम्हाला पण खायला भेटलं आईस्क्रीम. त्यानंतर आज छानपैकी ना मेथीची भाजी करणार होती. भाकरी, भाजी, वरण-भात हे सगळं होतं. उपवास होता, गुरुवार होता, त्याच्यामुळं सोडण्यासाठी ना मेथीची भाजी, भाकरी आणि वरण-भात करणार होती. मग पटपट स्वयंपाकाला लागले, कारण की अगोदरच मला उशीर झाला होता दवाखान्यामधून येण्यासाठी. त्यानंतर छानपैकी इकडं भात झाला होता, इकडं भाकरी झाली होती आणि वरण पण माझं रेडी झालं होतं. वरण थोडंच केलं होतं संपू जाण्यासारखं, कारण की शिल्लक राहतं, मग तेच उद्या खायला लागतं. त्याच्यामुळे थोडंच वरण बनलं होतं. मग छानपैकी इकडं माझं वरण झालं होतं रेडी. सगळ्यांनी आम्ही जेवणं करून घेतले. जेवण फुल झाल्यानंतर लगेच मी घेतलं किचन आवरायला. चेंज करून घेतलं, लगेच किचन आवरायला घेतलं, कारण की पटपट किचन आवरून झोपायचं पण आहे, कारण की संध्याकाळी 10:30 वाजले होते आम्हाला, म्हणजे 10:30 वाजले होते स्वयंपाक जेवण ते करोस्तवर. मग पटपट असा किचन पुसून घेतला छानपैकी. त्यानंतर भांडी सगळी घासून घेतले. भांडी तर जाळीभर पडले होते, मग ते पण सगळे घासून घेतले. बाहेर भांडी घासताना थंडी इतकी लागते ना, आता जेवण झालं तर अजून थंडी लागते. त्यानंतर किचन आवरून घेतला. किचन घासल्यानंतर आहे ना, किचनवरच्या मग पटपट असं आहे ना, किचन आवरून घेतलं आणि आज आहे ना परीची दाढ काढल्यामुळे इतकी रडत होती ना, ती आल्यापासून स्वयंपाक पण नीट करून देत होती, त्याच्यामुळे मला वेळ लागला. 10:30 वाजल्या होत्या, त्याच्यामुळेच माझी चालली होती घाई इथं आवरायची. मग भांडी घासल्यानंतर भांडीवरती किचनवर ठेवून घेतली. तर अशा प्रकारे माझं झालं होतं किचन आवरून व्यवस्थितपणे. आता 2 दिवस तर ती दुखणारच आहे दाढ. तसं तर औषध दिलेलंच आहे डॉक्टरनी. आता ते 2-3 दिवस पाजायचं आहे. बघू तिला काय होतंय तर भेटू.